की आर्थिक स्थिरतेच्या उंचीवर असून सुद्धा एक समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो आणि सर्वसामान्य स्तरातल्या लोकांना रोजगाराची निर्मिती करण्यामध्ये त्यांचा अनेक वर्षापासून नाव ऐकत आलो असा खराखरा परमेश्वर गोयल साहेबांच्या रूपाने आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाला. रोकडे सरांच्या वाणीतून सदैव तुमचं नाव असायचं. ज्यांच्यामुळे मी घडलो, ज्यांच्यामुळे हे सृष्टी पाहू शकतोय, एक चांगलं जीवन जगू शकतोय, तो माझा विठुरा आहे, माझा पांडुरंग हा गोयल सर आहे असं माझ्यासोबत कायम आम्हाला सांगतो. आज या ठिकाणी सबनी सर आहेत. निराला एका कार्यक्रमाला आले होते, त्यावेळेला सरांचे आमच्या त्या ठिकाणी संवाद झाले. आज चाकणे सर आहेत. एक सर्व समूहाला त्या ठिकाणी आपल्या स्टाफला बरोबर घेऊन चालणारे हे सर. एक मी प्राचार्य याची कधी त्यांनी त्या ठिकाणी मोठेपणा न करता मी तुमच्यातलाच एक आहे असं समजून त्यांनी सर्वांना त्या ठिकाणी शिस्त दिली, एक दिशा दिली. परवा रोकडे सरांना मी सर कविता पाठवली की ज्या कवितेमध्ये संपूर्ण सारच त्यांचा त्या ठिकाणी आलेला आहे. तत्पुरे या माझ्या तुकोबाला ज्या प्रतिभेनं सांभाळलं, सावली दिली, त्यांना या ठिकाणी मी मनपूर्वक आभारी आहे, प्रणाम करतो. प्रिय महादेवा, अरे कुठं होता निवारा, कुठं होता आधार. आई जन्म देताच गेली माहेरी, बा पोटासाठी दार झाली. पाहिला रे तुझा प्रवास, पाहिलंय तुझं बालपण, बकऱ्या मागच्या फाटक्या माणसात वनवासी तुझं जीवन. रस्त्याकडेला खांबाच्या लाईटीत फाटक्या तुटक्या पानात मागून आणलेल्या पुस्तकात शब्द शोधत होतास. अख्खा गाव तुझा तुपाशी पोटी पेटीतून फिरायचा, उंच उंच दुसऱ्याचे इमले बघून मनी किती हटून जायचास. बा किती फाटका, पर देवच तुझ्यासाठी तू बापाच्याच गालावर हात फिरवायचा आणि म्हणायचा आई कशी असतेस, तू विचारायचास. काहीच नव्हतं रे तुझ्याजवळ, कसलं घर आणि कसला निवारा. सांजवातीला जिथं बसलेला तीच तुझं घर. सकाळी उठायचं, बाच्या मागं पळायचं, बा लोका घरी पाणी भरायचा, तो आम्ही त्या कावडीला धरायचा. सरस्वतीचा वास तुला, गावाच्या लोकांच्या पै पै मधून शाळा तू गाठायचा. माझा शाळा शिकून मोठा बाच्या शब्दाला जागायचा. घरात तुझ्या खरेच नव्हतं रे भाकरीचं पीठ, तरी तू गाठलंस हे पुणे विद्यापीठ. गेलं ते दिवस निघून विद्यापीठात तू झळकलास. कुलगुरू डॉक्टर रामदास कावलेंचा आवडता प्रोफेसर तू झालास. शब्दात जाण होती, कष्ट करायची सवय होती. टीजे कॉलेजात तुझा हृदयाची नाळ जोडली होती. संस्थेचे पदाधिकारी हेच तुझं विश्व झालं. अध्यक्ष कृष्णकुमार गोयल हे तर तुझं मंदिर बनलं. चारचाकी गाडी, सुंदर असं घर मिळालं. सोबतीला सुंदर सौ प्रतिभाच्या रूपानं रुक्मिणी मिळाली. विठ्ठल बनून तू मात्र गावच्या वारकऱ्याशी नाळ जोडलीस. पोर तुझी सृष्टी मोठी झाली, उच्च न्यायालयात जाऊन पोहोचली. वकील हो न्यायदानाच्या कामात मान सन्मान देऊन बसली. तू आर्थिक स्थिरावलास, तुला भरभरून मिळालं. आयुष्यभर जपलेल्या पुस्तकास मात्र आजही तू कवटाळलंस. गावी तू परवा आला, बाच्या आठवणी जागवल्या. आईसाठी मात्र तू वनवन भटकलास. कशी असते माय, आई असते ऊब, आईच्या कुशीला पोरका जीवनभर. मंदिर हेच माझा विश्व, तस माझा बाप आणि तीच माझी माय. गावाकडे जायचं म्हणायचं, कांचन दादा मला मातीशी एकरूप व्हायचंय. गावच्या शाळा हेच मला आता मंदिर बनवायचंय. निवृत्त मी होतोय आता, मन गैवरून येतंय काय होतो मी, काय घडून निघालो. खडकी शिक्षण संस्था माझी माय, गाव माझा बा, पाय इथून निघेना बा, वाट बघतो या. अशा शुभेच्छा त्यांना त्या ठिकाणी पाठवल्या. गोयल सर, एक माझ्या गावचा फटका माणूस, एक फटका तरुण तुम्ही या ठिकाणी सांभाळा, तुमच्या पदरात घेतला. अस्थिरतावर करून आर्थिक स्थिरतेच्या उंचीवर ठेवून तुम्ही आमच्या पदरात घेता आणि गावकरी त्यांना घ्यायला या ठिकाणी आले. जे तुम्ही घडवून सोनं तुम्ही आम्हाला घडवून दिलंय हे आम्ही कधी विसरणार नाही. जाता जाता एवढंच सांगतो की तुमच्या बाबत आम्ही खूप ऐकून आहे. एक पिंपरी चिंचवड सारख्या ठिकाणी एक भव्य असं तुमचं व्यक्तिमत्व असताना सुद्धा तुम्ही सर्वसामान्य त्या ठिकाणी आधार जमिनीवर पाय ठेवून चालता. एक आपले पाय त्या ठिकाणी आमच्या भूमीला लागू देत एवढी त्या ठिकाणी अपेक्षा करतो. आज या ठिकाणी गुरुवारी आमचे बागवान सर अनेक पिढ्या त्यांनी घडवल्या. बागवान सर आहेत, आज विराज आहे, संजय सर आहेत, पृथ्वीराज आहे. आज या ठिकाणी आमचे निवृत्त डिव्हाइस पे संस्कृती प्रकाशनचे त्यांचे मालक सर्वच मान्यवर या ठिकाणी.
आणि जाता जाता शीतल खूप छान असा लेख तू लिहिलेला आहे आणि ते पुस्तक खूप उंचीचं पुस्तक आहे. त्या सर्वांच्या भावना त्या ठिकाणी ओतलेल्या आहेत. आणि सर तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थँक्यू.